मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 14 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. सध्या जगातील किती देशातील तपास यंत्रणा या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरपोलच्या सदस्य आहेत? ऑप्शन ए 190, ऑप्शन बी 194, ऑप्शन सी 184, ऑप्शन डी 180. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 194. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे? ऑप्शन ए इंग्रजी, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी फ्रेंच, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इंग्रजी. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान कोणत्या भाषेचे आहे? ऑप्शन ए इंग्रजी, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी फ्रेंच, ऑप्शन डी जर्मन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हिंदी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये दुसऱ्या स्थानी असलेले मॅडरिन ही कोणत्या देशाची भाषा आहे? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी थॅक्स, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात किती कोटी लोक हिंदी बोलतात? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 57, ऑप्शन सी 59, ऑप्शन डी 61. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 61. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात मिळालेल्या वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? ऑप्शन ए पहिल्या, ऑप्शन बी दुसऱ्या, ऑप्शन सी तिसऱ्या, ऑप्शन डी चौथ्या. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तिसऱ्या. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये कोणत्या बोगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली? ऑप्शन ए एक्समोर, ऑप्शन बी वायमोर, ऑप्शन सी झेडमोर, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. याचा आन्सर आहे ऑप्शन सी झेडमोर. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. नुकताच जपानमध्ये झालेला भूकंप किती रिश्टर स्केलचा होता? ऑप्शन ए 6.2, ऑप्शन बी 6.4, ऑप्शन सी 6.7, ऑप्शन डी 6.9. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6.9. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे? ऑप्शन ए सुरत, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत पुणेच्या जागतिक पातळीवर कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चौथा. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. राज्यातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? ऑप्शन ए उमाकांत दांगट, ऑप्शन बी राजेंद्र भोसले, ऑप्शन सी प्रवीण सिंग परदेशी, ऑप्शन डी विकास मीना. याचा आन्सर आहे ऑप्शन ए उमाकांत दांगट. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. इस्रोने कोणत्या अवकाश संशोधन केंद्रावरून अंतराळ डॉकिंग प्रयोगास सुरुवात केली? ऑप्शन ए श्रीहरिकोटा, ऑप्शन बी तिरुवनंतपुरम, ऑप्शन सी अहमदाबाद, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए श्रीहरिकोटा. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 10 जानेवारी, ऑप्शन बी 12 जानेवारी, ऑप्शन सी 14 जानेवारी, ऑप्शन डी 16 जानेवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 14 जानेवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए डॉक्टर सी डी माई, ऑप्शन बी डॉक्टर सी डी देशमुख, ऑप्शन सी डॉक्टर पंजाबराव देशमुख, ऑप्शन डी डॉक्टर स्वामीनाथन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी डॉक्टर सी डी देशमुख. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. 2024च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी बंगळुरू, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कोलकाता. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. देशात कोणत्या कालावधीत केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो? ऑप्शन ए 12 ते 17 जानेवारी, ऑप्शन बी 10 ते 17 जानेवारी, ऑप्शन सी 13 ते 17 जानेवारी, ऑप्शन डी 11 ते 17 जानेवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 11 ते 17 जानेवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे? ऑप्शन ए रस्ता सुरक्षा नायक व्हा, ऑप्शन बी स्वच्छ रस्ते सुंदर रस्ते, ऑप्शन सी रस्ते आणि वृक्ष संवर्धन, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रस्ता सुरक्षा नायक व्हा. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.